2024चे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे असल्यामुळे अनंत गीते यांच्या पायाखालची वाळू घसरली. काय बोलावं हेच त्यांना समजत नाहीये. परमेश्वरानं त्यांची बुद्धी सुशिक्षित ठेवावी एवढेच मी या ठिकाणी सांगेन, नाहीतर जशाच तसं उत्तर दिलं जाईल. 2014च्या मोदी साहेबांच्या पहिल्या लाटेत अवघ्या 2000 मतांनी गीते साहेब निवडून आले. 19ला तर अभूतपूर्व अशी मोदी साहेबांची लाट होती. त्याच्यामध्ये तटकरे साहेबांनी 34,000 त्यांना पराभूत केलं. त्यामुळे आता 24ला महायुतीचे उमेदवार तटकरे साहेब असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे. त्याच्यामुळे काय बोलावं हेच त्यांना समजत नाही आहे. त्यामुळे थोडंसं म्हणजे सद्बुद्धी मी म्हणणार नाही, पण परमेश्वराने त्यांची बुद्धी सुस्थितीत ठेवावी एवढीच मी या ठिकाणी व्यक्त करेन. टीका टिप्पणी जरूर त्यांनी करावी, मात्र एका विशिष्ट पातळीपर्यंत त्यांनी ठेवावी. नाहीतर जसाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे आणि महायुतीचे कार्यकर्ते तयार आहोत.